सुस्वागतम. मन धागा धागा जोडते नावा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आनंदी ही सोप्यावर बसलेली असताना सार्थकचे वडील तिथे येतात आणि बोट करत म्हणतात की अगं, तू तर लग्न करून गेली होतीस ना, आदर्श सोबत तू लग्न केले होते ना. तेव्हा आनंदी ही पटकन उभा राहते तर पाठीमागून सुधा तिथे आलेली असते. तेव्हा सार्थकचे वडील म्हणतात, काय झालं आनंदी? तेव्हा सुधा पुढे येत म्हणते की सांग ना त्यांना काय झालं ते. सुधा म्हणते की ज्याच्याशी लग्न करायचं होतं ते झालंच नाही आणि दुसऱ्याबरोबरच लग्न करून ही या घरात आहे. सांग ना आता तू सगळं. त्यानंतर सुधा सार्थकच्या वडिलांना म्हणते की तुम्ही तुमच्या रूममध्ये जा, मला आनंदीशी थोडं बोलायचंय. सार्थकचे वडील आतमध्ये जाताच इकडे सुधा आनंदीला म्हणते की काय ग, एवढं सगळं होऊनही तुला काही कळत नाही का? तुझ्या जाणीवा काय मेल्या का? सुधा म्हणते की हे तू कसं करू शकतेस? एका भावाबरोबर लग्नासाठी नकार आणि दुसऱ्या भावाबरोबर प्रेमाचे नाटक. ते ऐकून आता आनंदीला मोठा धक्का बसतो. रडतच सुधा म्हणते की सार्थकला तुझ्या प्रेमामुळे कळत नाही तो काय वागतोय ते, आणि त्याने मला सांगितलं की तो हे घर सोडून निघून जाणार आहे म्हणे. सुधा म्हणते की तू आमचे घर का तोडायला निघालीस? सार्थक आजपर्यंत माझ्या बोलण्याच्या बाहेर नव्हता आणि तो मला कधी उलट बोललाही नव्हता. सुधा म्हणते की तू का ह्या घराला मोडायला इथे आलीस? तुला याबद्दल काहीच वाटत नाही का? तर आनंदी म्हणते की आई, तुम्ही माझं ऐकून घ्या ना. तेव्हा बोट करत सुधा म्हणते की बस आई, हा शब्द तुझ्या तोंडात शोभत नाही. तू माझी सून नाही आणि मी तुझी आईही नाहीये. सुधा म्हणते की मी तुला एकच शब्दात सांगते, माझ्या घराचे जर तुकडे झाले ना तर मी तुला कधीच माफ करणार नाही. तेव्हा तू हे घर सोडून जा, यातच तुझा मान आहे आणि आमचाही, असं बोलून सुधा तेथून निघून जाते. तर आता सुधाचे ते बोलणे आठवून आनंदीही कानाला हात लावते. तेवढ्यात शलाका आणि वृंदा तिथे येते आणि म्हणते की कानाला हात लावून काही होणार नाहीये, तुला या घरातून जावंच लागेल. वृंदा म्हणते एवढं सगळं वागूनही तुला लाज कशी वाटत नाही? तर शलाका म्हणते त्या सार्थकला सवयच आहे लोकांशी चांगलं वागायची ती. वृंदा म्हणते की रस्त्यावरच्या कुत्र्याच्या पिल्लावर सुद्धा तो चांगली माया करतो. तुला आठवतंय का एकदा तो रस्त्यावरचे कुत्र्याचे पिल्लू घरी घेऊन आला होता? वृंदा म्हणते त्याला सवयच आहे की कुणावरही लाचार असलं की दया दाखवायची. शालाका म्हणते आई, त्या कुत्र्याच्या पिल्लाचं काय झालं? तर वृंदा म्हणते की गेलं की सोडून तो, आणि हिलासुद्धा तसंच सोडून जावं लागणार आहे. तेव्हा शलाका म्हणते की आता तुझा स्वाभिमान आनंदी कुठे गेला? आणि तुला जरासुद्धा काहीतरी वाटत असेल तर तू हे घर सोडून निघून जा. तर वृंदा म्हणते की अगदी निर्लज्जासारखी उभी आहे. बापाने अगदी व्यवस्थित नाव ठेवलंय आनंदी. आनंदी लोक हे नेहमी निर्लज्ज असतात. तर इकडे सार्थक आनंदाने आनंदीसाठी केक घेऊन गाडीतून येत असतो. तर इकडे आनंदी विचार करते की मी या घराचे तुकडे नाही होऊ देणार. सार्थक सरांनी मला माझ्यावर खूप उपकार केले, त्यांनी माझं घर सावरलंय. आनंदीचे दुसरे मन म्हणते की काय करते आनंदी तू इथे, निघ इथून. तर लगेचच आनंदीला सार्थकने आपल्या डोक्यात कसे कुंकू भरले हे सर्व आठवतं. त्यावेळेस आता सार्थकने सगळ्यांना सांगितलेलं असतं की आनंदी आता माझी धर्मपत्नी आहे. तर सुधाने सांगितलेले असते की आनंदी, तुला आम्ही या घरची सून मानत नाही. हे सर्व आता आनंदीच्या डोळ्यासमोर येते. तर वृंदाने सांगितलेलं असतं की कुणी जरी या घरात आसरा घेण्यासाठी आलं तरी ते काही कायमचं राहत नाही. त्यानंतर आनंदी ही घराच्या बाहेर पाऊल टाकू लागते. त्याच वेळेस आनंदी पुन्हा घराकडे सभोवताली बघू लागते. तर आनंदी विचार करते की सार्थक सर, तुमचे खरंच खूप उपकार आहे माझ्यावर. तेव्हा तुमच्या सुखासाठी आनंदीला हे घर सोडून जावंच लागेल. तेवढ्यात आनंदी बाहेर जाताच सार्थक त्याच्या कारमधून तिथे येतो आणि बाहेर येत म्हणतो की मिस आनंदी, थांबा, कुठे चालल्यात तुम्ही? मी तुमच्यासाठी गिफ्ट आणलंय. तर आनंदी सार्थककडे बघू लागते. सार्थक म्हणतो की मी तुमच्यासाठी साडी आणली. तेव्हा आनंदी ती साडी हिसकावून घेत फेकून देते. तेव्हा सार्थकला मोठा धक्का बसतो. आनंदी म्हणते तुम्ही मला सांगितलं होतं की माझ्यावर कोणतीही जबरदस्ती करणार नाही, तरीसुद्धा तुम्ही तेच करताय. आनंदी म्हणते की का करता एवढे उपकार माझ्यावर तुम्ही? आनंदी म्हणतं की झालं तेवढं पुरेसं नाही आहे का? अगोदरच हे घर मोडलंय, याचं ओझं आहे माझ्यावर. साडी घेऊन का आलात माझ्यासाठी तुम्ही? तर सार्थक म्हणतो की आनंदी मी तुमच्यावर. तर आनंदी म्हणते काय, तुम्ही माझ्यावर प्रेम केलंय असं म्हणायचं आहे ना तुम्हाला? आनंदी म्हणते की मला सांगून तुम्ही माझ्यावर प्रेम केलं होतं का? तर आनंदी म्हणते की तुम्हीच लव्ह लेटर लिहिलं मला आणि घरी त्या लव्ह लेटरची चर्चा करत बसलात.
आनंदी म्हणते की त्यावेळी तर तुम्ही मला सांगितलं नाही आणि सांगितलं केव्हा, जेव्हा मी मंडोळ्या बांधून 7 फेरे घेत होते तेव्हा. तर सार्थक हा आनंदीची माफी मागतो. तेव्हा आनंदी म्हणते की माफी काय मागता, अहो माझं जमलेलं लग्न तुमच्यामुळे मोडलं. आनंदी म्हणते की आणि आता माझं आयुष्य उद्ध्वस्त करून तुम्ही माझी सॉरी कशी काय मागता. सार्थक म्हणतो की माझ्याकडून चूक झाली. तर आनंदी म्हणते की चूक तुम्ही केली पण गुन्हेगार तर मला समजतात. आनंदी म्हणते की त्यावेळी माझ्या भावाबरोबर लग्न कर म्हणून तुम्हीच माझ्या मागं लागला होतात आणि तुमच्या शब्दावर विश्वास ठेवून मी मागचा पुढचा विचार न करता तुमच्या भावासोबत लग्न करायला तयार झाले होते. तेव्हा आनंदी म्हणते की आज तुम्ही एक बोलले आणि उद्या दुसरे बोलाल. सार्थक म्हणतो की तुम्ही प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. आनंदी म्हणते की कसा विश्वास ठेवायचा, आज तुम्ही एक बोलाल उद्या दुसरं बोलाल, तेव्हा मी कोणासोबत जायचं. आनंदी म्हणते की तुम्ही सरळ मला घरी घेऊन आलात आणि माझ्या कपाळी कुंकू लावलं, तुम्ही मला विचारलं होतं का. तेव्हा सार्थक हा खाली मान घालतो. आनंदी म्हणते की शेवटी सगळे पुरुष सारखेच असतात, स्त्रीच्या मनाचा कोणी विचारच करत नाही. आनंदी म्हणते की तुम्ही आजपर्यंत तेच केले आणि आत्तासुद्धा तुम्ही तेच करताय. आनंदी म्हणते की मी तुम्हाला खूप शांतपणे सांगते की आपण दोघं वेगळं होणं हेच गरजेचं आहे. आनंदी म्हणते की तुमच्या घरी ना मी सुखी होणार आहे ना तुम्ही. तुमच्या घरच्यांनाच मी आवडत नाही तर तिथे थांबून तरी काय उपयोग. तर आनंदी म्हणते की सॉरी सर, पण आता आपलं मतं वेगवेगळे आहेत आणि आनंदी जाऊ लागते. तेव्हा सार्थक म्हणतो की ठीक आहे, तुम्हाला जायचं आहे ना तर नाही अडवत मी तुम्हाला, पण मी तुम्हाला जाता जाता एक सांगतो की मी जे काही केलं ना ते एका मित्रापोटी केलं आहे. सार्थक म्हणतो की तुमच्यावर उपकार करायची भाषा कधीही नव्हती, मी फक्त मित्रप्रेमामुळे हे सर्व केलं आहे. सार्थक म्हणतो आहे ना माझं तुमच्यावर प्रेम, कालही मी तुमचा मित्र होतो आणि आजही मित्र आहे आणि मित्र या नात्याने मी हे सर्व सांगतोय. सार्थक म्हणतो की तुम्हाला जायचं ना जा, मी तुम्हाला नाही अडवणार. तेव्हा आनंदी विचार करते की सार्थक सर तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलं, इतकं केलं की तुम्ही तुमच्या आईच्या विरोधात केलात, पण आता नाही, आता मी तुम्हाला त्रास होऊ देणार नाही. आनंदी म्हणते की माझ्यामुळे तुमच्या घरचे माणसं तुमच्या विरोधात जायला नको आणि त्यांनाही त्रास व्हायला नको. तर आनंदी विचार करत म्हणते की सर मला माफ करा, पण माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाहीये, असे म्हणत आता आनंदी जाऊ लागते. आनंदी म्हणते की मी आता घराच्या बाहेर पाऊल टाकलं ते कधी परत घरी न येण्यासाठी. आनंदी म्हणते की सर तुम्ही हा निर्णय घेतला तो खूप उशिरा घेतलाय, असे म्हणत आता आनंदी जाऊ लागते. तर सार्थक आनंदीने फेकलेली साडी खालून उचलतो. तर आता आनंदी रस्ता क्रॉस करत असताना अचानक समोरून एक गाडी येते आणि जोराने आनंदीला धक्का मारून तेथून निघून जाते. तर मोठ्याने ओरडत आनंदी ही खाली कोसळते. तेव्हा ती बघून सार्थकला मोठा धक्का बसतो आणि पळतच सार्थक येऊन आनंदीला धरतो. तर आनंदीच्या चेहऱ्यातून रक्त येत असते. तर लगेचच मोठ्याने ओरडत आता सार्थक आनंदीला हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो. तर नर्स सार्थकला आनंदीचा फॉर्म भरायला सांगते. तेव्हा आनंदीचे नाव सार्थक हा आनंदी सार्थक राज्याध्यक्ष लिहितो. त्यानंतर आता आनंदीचा अपघात झाल्यामुळे सुधा, वृंदा आणि शालाका तिथे येतात. तर सार्थक लगेचच त्यांना जाब विचारतो आणि म्हणतो की आनंदी घरातून जात असताना ती खूप दुखावली होती, तिला कुणीतरी खूप काही मनाला वाटेल तसे बोलले. सार्थक म्हणतो की मला वाटतंय की तिला लागेल असं खूप काही या घरात कुणीतरी बोललंय, बरोबर ना. तेव्हा शालाका म्हणते की मला वाटतंय की सुधा काकू तूच तिला बोलली होती, बरोबर ना. तेव्हा आता शालाकाने वृंदाचं बोलणं हे सुधावर ढकलवलेलं असतं. तर आता सुधाला सुद्धा शालाकाचा खोटेपणा समोर येऊन आता सुधा ही आनंदीचा सून म्हणून स्वीकार कशी करते हे बघण्यासाठी आणि मन धागा धागा जोडते नावा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.